हॅलो. तर मित्रांनो, हे सोलर आहे आणि हा पूर्ण चारी बाजूनी ऊस आला या सोलरच्या प्लेटवरती. पहा, तुम्ही म्हणाला हा सोलर चालतो कसा किंवा असं का केलं आहे की चारी बाजूने ऊस आला आहे. तर याचं एक कारण आहे की या सोलरला 1 इंच पाणी आहे आणि 1 इंच पाणी जर असेल तर या उन्हामध्ये जास्त म्हणजे ऊर्जा एनर्जी तयार होते आणि हे सोलर बंद होतो. परंतु म्हणूनही आपण एक जुगाड केलं आहे. 1-1.5 इंच पाणी असेल तर बहुतांश शेतकऱ्यांना मोटर उलटी करावी लागते सप्लाय आणि चालवावं लागतं. त्यापेक्षा मी आपलं साधं जुगाड केलं आहे. तर इकडे माझा असा 1.5 एकर ऊस आहे, 1.5 इंचीवरती पाहू शकता. आणि तर मी असं सावली पडलेलं 1.5 इंची पाणी तिला 11 महिने झाले चालू आहे आणि हा ऊस पण चांगला आला आहे. 1.5 एकरात 70 टन ऊस भरेन असं मला वाटते. तर GK एनर्जी या कंपनीचं हे सोलर आहे आणि मित्रांनो असं या मी नियोजन केलं कारण पूर्वी पाटपाण्याने काय ऊस येत नव्हता चांगला, पण या ठिबकद्वारे इथे बोर आहे आणि ठिबक पूर्ण 1.5 एकराला आहे मी. तर अर्धा एकराचं मी 2-2 दिवस ठेवतो आणि अशा प्रकारे ऊस चांगला आला आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी 1.5 इंच पाणी ते सोडून देतात किंवा वापरत नाही, पण असं सोलरचा उपयोग जर केला तर 1.5-2 एकर 1.5 इंचीत तुमचा ऊस चांगला येतो आहे, हे मला सांगायचं तुम्हाला शेतकऱ्यांना. तर धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल. शेतकरी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी एक छोटा यूट्यूबर आहे आणि या सोलर संबंधी मी 10-20 व्हिडिओ बनवलेत आणि मला जे अनुभव आले ते मी सांगत असतो. हे अनुभव काय खूप मोठे आहेत असे काही नाही आहे, पण तुम्हाला याचा खरंच उपयोग होऊ शकतो आणि बारकाईने पाहत जा, सबस्क्राईब करा. नक्कीच मी 3 सोलर बसवलेत, GK एनर्जी, शक्ती आणि इकोझन या कंपनीचे. आणि माझ्याकडे 1.5 इंचच 2 इंच असं पाणी आहे. आत्ता 4.5 एकर मी ऊस केला आहे. प्रत्येक ठिकाणी मी 1.5 इंच पाण्याला 1.5 एकर ऊस लावला आहे आणि ठिबक केलं आहे. ऊस आत्ता रसवंतीला जातो 4-4.5 हजाराने आणि एकरी 50 टन उत्पन्न भेटते मला. तर साधारण 2 लाखाचं उत्पन्न होते, आत्ता 2 लाखाच्या वरती होते. तर 3 सोलरनी मला फक्त किती 60,000 रुपये खर्च आला आहे आणि उत्पन्न जवळपास 6.5 लाख रुपये आत्ता मला भेटले. आणि मी एकही दिवस कुठं खोरं घेऊन बारं मोडलं नाही, काही नाही. मी ठिबक केलं आहे. तर पहा इथे असं ठिबक आहे पूर्ण. आणि आता माझं नियोजन आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी असं सोलर घेऊन 20,000 रुपयात खाली सोलर भेटते आणि खूप चांगलं आहे नियोजन. तर मित्रांनो, धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल.